जे मिस्टर आहेत त्यांचा आपण सन्मान करू. सध्या निहाल शामशेठ डलविया नाव अखंड महाराष्ट्रभर गाजतोय. लक्षानं तो नाव जरूर गाजवलेला आहे नेहाताईंचा. आणि त्यांचे मिस्टर इकडे उपस्थित आहेत. आमच्या भावेशजी ठाकरे यांचं मनापासून आभार. चला आपण लगेचच नेक्स्ट मॅचला सुरुवात करतो. पहिलीच मॅच आपल्याला शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळाली. दुसरी देखील मॅच आपल्याला प्रतिम पाहायला मिळाली. आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय. बदल असतील आमचे भागेश मात्रे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवा विनंती करेन. ओपनिंग प्लेयर जानू स्पोर्ट्स इताडे हा संघ फिल्डिंग करेल. सो त्यांच्या अपोजिट संघ जय बोरशादेव आटाळी या टीमला विनंती करतो की ओपनिंग प्लेयर आपली ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आणि पहा जे अनाउन्समेंट आम्ही सकाळपासून करत आहोत की 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर 9 चेअर अर्थात 9 खुर्च्या त्या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये असतात. त्या 9 चेअरवरती फक्त तुमचे 9 खेळाडू बसतील. तुमचा प्रेक्षक जर एखादा बसला त्या ठिकाणी तर तुम्हाला पेनल्टी मिळेल. तर जय शेलर आपण आमच्यासोबत जॉईंट व्हायचे कारण का मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक असं गिफ्ट हॅम्पर देखील आहे तो आपल्याला द्यायचे. जयेश मगाचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो गिफ्ट हॅम्पर आहे तो आपण घेण्याकरिता आमच्यासोबत पुन्हा एकदा जॉईंट व्हा. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जानू स्पोर्ट्स इताडे आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल जय बोरशादेव आटाळी. खरं तर कल्याणचा प्रवास क्रॉस करून भिवंडी नगरीमध्ये ते आल्यात. आम्हाला आताही आठवतं की आटाळी गाव चषक हा थाटामाटाने आणि जल्लोषाने साजरी होतो. अगदी एका नदीच्या बाजूला त्यांचं ते सुसज्ज असणारं क्रीडांगण. त्या क्रीडांगणावरती 3 दिवसाचा क्रिकेटचा थरार तुम्ही दरवर्षी बघत असता. परंतु आता एक वेगळ्या स्पर्धेमध्ये ते खेळण्यासाठी आल्यात. अर्थात जय झोटिंग देवरुंग यांच्या माध्यमातून श्यामशेठ दळवी यांच्या लाडक्या नंदीच्या नावाने 7721 अर्थातच बेतात वेगाचा बादशाह म्हणजेच लक्षा बैलाच्या नावाने ही स्पर्धा पाहायला मिळते. त्या स्पर्धेमध्ये ते खेळण्यासाठी आलात. दूरवरचा प्रवास जरूर त्यांनी केला. त्यांचे करू आपण मनापासून आभार व्यक्त. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. जय बोरशादेव वाटाळीच्या माध्यमातून आर्यन आणि त्याच्या समवेत सागर आलाय. जानू स्पोर्ट्स इताडे या संघाला प्रथमतः तुम्ही फिल्डिंग करताना पाहाल. खरं तर आता हा संघ टफ झालाय कारण जितू या संघामध्ये आलाय. केतन या संघामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. त्याच दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच साहिल सुद्धा आहे आणि त्यानंतर आपण करणला सुद्धा पाहाल. आता चांगला संघ या ठिकाणी बांधला गेलाय. दैवत वेळेकर नो डाऊट चांगला खेळत असतो. नवनाथ या टीमकडे, अक्षय एक चांगला स्ट्रायकर बॉलर या टीमकडे. म्हणजे जितू, अक्षय आणि त्या अनुमान दैवत वेळेकर आणि पाहिलं गेलं तर हे सगळे जे बॉलर आहेत ना ते बॉलर आता टॉप ऑर्डर मध्ये बॉलिंग करण्यासाठी झाल्यात तयार. फिल्डिंग ट्रॅप सेट झालाय. डीप मध्ये आता तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे करण लॉंग ऑफला त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय. एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये कावू कॉर्नरला. पहिलं पॉवर प्लेचं हे षटक आहे त्या अनुमानाने आपल्याला पाहायला मिळेल. ते म्हणजे 2 फिल्डर डीप मध्ये सामन्याला सुरुवात होतीये. पंचांचा इशारा ग्रीन सिग्नल या ठिकाणी आलाय की सामन्याला होतीये सुरुवात. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊन करूया सामन्याला सुरुवात. अक्षय सुरेकरचं हे पहिलं षटक पाहायला मिळतो आणि स्ट्रायकिंग एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतो आर्यन. टाळ्यांच्या गजराने दोन्ही डगआउट मध्ये या ठिकाणाहून आवाज येतोय कारण प्रेक्षक पाहिलं गेलं तर इताडेचे भरपूर सारे आल्यात. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. पहिला बॉल लेंथ वरती ही खासियत आहे. अक्षय नेहमी तुम्हाला स्ट्रायकर बॉलर म्हणूनच पाहायला मिळालाय. ज्याप्रमाणे अक्षय प्रत्येक मॅच मध्ये सुरुवातीलाच डॉट बॉल टाकून सुरुवात करत असतो त्या सुरुवातीला आता त्याने या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये दाखवली आहे. सुरुवात मॅटर करते. जेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये खेळता तेव्हा तुमची चांगली सुरुवात होणं म्हणजेच तुम्हाला टीमसाठी चांगला संदेश देण्यासारखं असतं. चांगला संदेश दिला. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट फेकला गेलाय अक्षय सुरेकरनं. दुसरा बॉल ओव्हर द विकेट खोलवर टप्प्याचा तोही जाईल डॉट. आणि 5 सेलिब्रेशन ही मैदानाच्या आतमध्ये खरं तर करतील फिल्डर. हा सेलिब्रेशन आहे. प्रेक्षकांनाही तुम्हाला या स्पर्धेमध्ये प्रेक्षक ही या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. प्रेक्षक सध्या तरी आनंद घेतात या मॅचचा या स्पर्धेचा. लागोपाठचे 2 डॉट बॉल आल्यात. ही लेंथ थोडीशी पुढे ठेवण्यात आली. पहिला बॉल लेंथ वरून थोडासा बाउन्स मिळाला. टॉस झाला चेंडू आणि त्यानंतर खोलवर टप्पाचा बॉल शफल होऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु लागोपाठचा आर्यनचा प्रयत्न फसलाय. आता बॅकफुटला गेला. बॉटम हँडचा वापर सुंदर तुम्हाला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी परंतु अडवला गेला. अंपायर्सला थोडंसं बाजूला जावं लागलं कारण त्यांच्या दिशेने रॅपिड स्ट्रोक आला होता. आज जय गजानन डेव्हलपर्स जय बोरशादेव वाटाळी या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय.
ज्या पुरस्कर्त्याने हा संघ खरं तर पॅक केला गेलाय त्यांचेही आपण मनापासून आभार व्यक्त करूया. अनेक सारे स्पर्धक असतात, अनेक साऱ्या स्पर्धकांमध्ये आपण अनेक साऱ्या मान्यवरांच्या माध्यमातून अर्थातच स्पॉन्सरच्या माध्यमातून अनेक सारे संघ पॅक करताना बघत असतो. हा संघ गजानन डेव्हलपर्स यांनी पॅक केला गेलाय. एका धावसंख्येने टीमचं खातं उघडलं गेलंय. यावेळेला आता ही बॉल चांगला विकेट किपरच्या हातामध्ये सरळ जाऊन विसावतोय आणि अजून एक डॉट बॉलची समाप्ती. प्रेक्षकांचा सध्या तरी जल्लोष आहे. कदाचित ते इताडे गावचे प्रेक्षक असावे, त्यांचाच डगआउटच्या अगदी बाजूला ते या मॅचचा आनंद घेतात. दिवसाच्या क्रिकेटमध्ये खरं तर बघितलं तर दोन्ही संघ पराभवाच्या छायेमध्ये गेले. आजच्या दिवसामध्ये आमने लोणार परिसरातला खरं तर गावदेवी यवई हा संघ क्वालिफाय झालाय. अजून एक चांगला बॉल, परंतु बॉटम हँडचा वापर. बॉल चाललाय दैवत वेलेकरच्या हातामध्ये, मिळते त्या ठिकाणी सिंगलने हे समीकरण पाहिलं गेलं तर सुरुवातीपासून कंट्रोल ठेवत असताना अक्षय सुरेकर चांगल्या स्थितीमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतो संघ इताडे. हे गरजेचं होतं, कारण असं म्हटलं जातं की शुभस्त शीघ्रम, तुमची सुरुवात तुमचा यशाचा अर्धा टप्पा पार करत असे. सध्या तरी हा यशाचा टप्पा पार केलाय. अगदी पाया रचनी केली आहे अक्षय सुरेकरने, कारण त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये कमबॅकीचं षटक हाताळलंय. सामना क्रमांक दुसरा तुमच्या डोळ्यासमोर जानस स्पोर्ट्स इताडे, त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतो श्री गणेश डेव्हलपर्स जय बोरशादे वाटाळी. हा संघ बॅटिंग करत असताना टॉस खरं तर संपन्न झाला होता. जो टॉस जिंकला विशाल परटोने, लगेचच त्याने डिसिजन घेतला गेला की आम्ही फिल्डिंग करू. शेवटचा बॉल तोही डॉट जाईल. या ओव्हरमध्ये प्रोडक्टिव्ह ओव्हर अर्थातच प्रोडक्टिव्ह षटक हे तुम्हाला पाहायला मिळालं. फक्त 2 धावा खर्च करत असताना कमबॅकीचं षटक, पहिलं इकॉनॉमिकल षटक हाताळलं गेलं अक्षय सुरेकरने आणि अशा प्रकारे पहिला ओव्हरचा खेळ समाप्त. बिनगडी बाद, धावसंख्या 2. ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये देण्यात आलं. सन्माननीय विक्रमजी गोडे साहेब जे देवरुंगचे आहेत आणि तुकारामजी दळवी साहेब देवरुंग यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. काय सुरुवात केली आहे अक्षय. रेग्युलर क्रिकेट खेळत असताना जानस स्पोर्ट्स इताडेच्या माध्यमातून स्ट्रायकर बॉलर राहिला. त्याची बॉलिंग पाहणं म्हणजे हवंसं असतं क्रिकेटचं खेळ. त्याच्या बात्यातून कोणता बॉल कधी निघेल हे सांगता येत नाही. गती प्राप्त तो नेहमी करत असतो. आणि आता सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या आलाय दैवत वेलेकर. षटकारांचा राजा म्हणून त्याची ओळख. अनेक वेळा त्याची बॅटिंग तुम्ही पाहिले, आक्रमकता ही खास त्याची ओळख राहिली आहे. परंतु आता बॉलिंग करायची आहे. बॉलिंगमध्ये भेदकता असते, गतीमध्ये तो परिवर्तन करतो. जास्त पेस त्याच्या बॉलिंगवरती नाहीये, खांद्याचा वापर जास्त करत असतो. अनेक ऑलराऊंडर खेळाडू आहे जानस स्पोर्ट्स इताडेच्या माध्यमातून खेळत असताना ॲज अ बॅटर आणि ॲज अ बॉलर टीम साठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन तो देत असतो. परंतु दुसऱ्या बाजूला अटाळी संघ दूरवरचा प्रवास करून आलाय. आर्यनला तुम्ही हतबळ होताना बघितलं, सागर सुद्धा हतबळ झाला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 आलात आणि या दुसऱ्या ओव्हरमध्ये आता 3 फिल्डरचं बंधन असताना आपल्याला पाहायला मिळतोय दैवत वेलेकर ओव्हर नंबर 2 मध्ये. आता मिड विकेट सेट आहे मैदानाच्या आतमध्ये. राऊंड द विकेटने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवामध्ये, फिल्डर वळतोय खूपच वेगाने, बॉलला अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल घेऊन तो बॉर्डर लाईनच्या बाहेर गेला. अर्थातच पहिल्या बॉलवरती इथनं येतोय दैवत वेलेकरच्या विरोधातला पहिला चौकार. बॉल चेक केला गेला, लवकर सेट झाला. या फटक्याला खरं तर लवकर सेट व्हावं लागलं, जास्त वेळ नव्हता. आणि असे जेव्हा फटके खेळायचे असतील ना, तेव्हा तुम्हाला आधीच माइंडमध्ये ठेवावं लागतं की आपल्याला कोणता स्ट्रोक खेळायचा आहे. परंतु बॉलची मेरिट ओळखणं गरजेचं. बॉलची मेरिट ओळखली गेली, लेंथवरती बॉल पडला, रिव्हर्सच्या माध्यमातून पहिला चौकार सागरच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 6 ऑन स्कोर कार्ड. लेंथ पुढे होती, फॉलिंग स्वीप करायचा होता, परंतु बॉल विकेट किपरच्या हातामध्ये उशिरा आला. असं खरं तर धाव कंप्लीट खूपच वेगाने गेली. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न थोडासा मिस केल्यानंतर विकेट किपरही सांगतोय की रॅपिडली थ्रो यायला हवा होता, परंतु एक सिंगल या ठिकाणी प्राप्त होते. सागरच्या खात्यामध्ये आतापर्यंत आलेल्या धावा 6. एका बाजूला आर्यन 7 आलेले आहेत आणि आर्यनच्या खात्यामध्ये एक सिंगल. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 7. इंडिव्हिज्युअल धावसंख्या सागरच्या 6 आहेत. दैवत वेलेकर राऊंड द विकेट. राऊंड द विकेट टप्पा चांगला होता, गती चांगली होती. ज्या गतीचा बचाव केला तो म्हणजेच दैवत वेलेकरने.
अटॅक इज अ बेट डिफेंड. खरं तर गती तुमचा बचाव करत असते आणि बॉलिंगमध्ये तेच असतं. जेव्हा तुम्ही ॲज अ बॉलर जास्त गती जनरेट करता, हार्ड लेंथवरती तुमचा बॉल जेव्हा टेकअप होतो, तेव्हा अनेक साऱ्या फलंदाजांना अगेन्स्ट जेव्हा ओव्हर द विकेटने बॉलिंग होते ना, तेव्हा अनेक वेळा आपण गोलंदाज अगदी स्टंप टू स्टंप बॉल टाकण्याची कौशल्यता ठेवतात. परंतु उजव्या हाताच्या बॅटरसाठी जेव्हा तुम्ही राऊंड द विकेटने जाताना, तेव्हा बहुतांश वेळेला बॉलर हे ऑफस्टंपवरती बॉल टाकत असतात. परंतु हा मिडल स्टंपवरून बॉल गेला. दैवत वेलेकरचा अजून एक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये एक चौकार आला, एक सिंगल आली, एक डॉट बॉल. 3 चेंडू फेकत असताना त्याने खर्च केला धावा 5. टीमची धावसंख्या 7. बोरशेदेव अटाळी संघ सध्या बॅटिंग करतोय. आर्यन आणि सागर धावांसाठी झगडतोय. एक चौकार तर आलाय, परंतु अशी अनेक सारे चौकार इथनं स्कोर कार्ड वरती दाखवावे लागतील. लेंथ पुढे होती, पिक केली, मिस्टामिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये 30 सर्कलच्या काहीसा बाहेर. फिल्डर निघाला गेला. त्या ठिकाणी होते फलंदाज नवनाथ, माफ करा क्षेत्ररक्षक नवनाथ. त्याच्या हातामध्ये झेल. पहिला फलंदाज इथनं होत असताना बाद लागणारा हा झटका पहिला. देवाचा आशीर्वाद आणि लक्ष्याची मिळालेली साथ श्यामजी दळवी यांना नेहमी हवीशी वाटली आहे. कारण श्यामजी दळवी यांना झोटिंग देव पावलेला आहे हे सर्वांनाच माहिती आहे. आणि त्यांच्या दावणीला खरं तर जो बैल आहे त्या बैलाने खरं तर त्यांच्या नंदीने त्यांचं नाव अजून पुढे नेलंय. असं म्हटलं जातं की मुलीचा पदर नव्हे तर बैलाचा कासरा धरायला मर्दाचं काळीज लागतं. आणि लक्ष्य म्हटलं गेलं तर नेहमी बेतात वेगाचा बादशाह त्यांची ओळख आहे. आणि बलवंत दळवी आमचे नेहमी त्या बैलासोबत असतात, नंदी सोबत असतात. ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. टीमची धावसंख्या 7 वरती आहे. आतापर्यंत या ओव्हरमधले बॉल समाप्त झाले 4. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनायक पाटील जो डावकूर आहे आणि लेफ्ट बॉलरसाठी मिड विकेट ठेवला गेलाय. ओव्हर द विकेटने खेचलाय. जी चर्चा चालू होती की मिड विकेट ठेवला गेला फिल्डर जरूर, परंतु तो फक्त पाहत राहील आणि बॉल जाईल बॉर्डरलाईनच्या बाहेर. इट इज अ कडक. विनायक पाटील जसा मैदानाच्या आतमध्ये गेलाय तशी दखल दिली की हो मी मैदानाच्या आतमध्ये आलोय आणि सांगितलं गेलं दैवत वेलेकरला की दे धक्का ले छक्का. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या बघितला गेला तर 15 टीमच्या टोटल मध्ये आहेत. नवीन बॉल तुम्हाला देण्यात येईल कारण आता हा सध्या अंडर फ्लडलाईटचा खेळ सुरू आहे. त्याच्यामुळे त्या झोनमध्ये बॉल गेल्यानंतर कधी मिळतो कधी मिळत नाही. त्याच्यामुळे सगळ्या टीम्सला विनंती करेन की कोऑपरेट करायचं आहे की बॉल गेल्यानंतर जर वेळ लागला तर आपण नेहमी या स्पर्धेच्या म्हणजेच 4 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून तो बॉल तुम्हाला नवीनच आम्ही देऊ. टीम सरवली आणि कुकसे या दोन टीम मध्ये लढत नेक्स्ट पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला टॉसच्या संदर्भात सज्ज राहायचं. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती आता पोहोचली गेली आहे. या ओव्हर मधला अजून एक बॉल टाकणं बाकी. आतापर्यंत 11 धावा या ओव्हर मध्ये खर्च झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये पाहिला तर फक्त 2 धावा आल्या होत्या. शेवटचा बॉल समोर विनायक साठी हा बॉल लेग स्टंप वरती घाव घालणारा, परंतु लेग स्टंपच्या बाहेर चाललाय चेंडू. अंपायर सांगतात. एक साऊंड सध्या तरी आमच्या कानापर्यंत पोहोचतोय. होप सो की त्या ॲम्ब्युलन्स मधला पेशंट हा सुखरूप असावा कारण आयुष्य भरपूर मोठं आहे. त्या आयुष्य प्रत्येकाला जगायला यावं आणि जर क्रिटिकल सिच्युएशन असेल तर गंधराला आपण साकलं घालूया की त्या ॲम्ब्युलन्स मधला जो त्रस्त झालेला पेशंट आहे तो लवकरात लवकर सुधारावा. बॉल मॅच बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये, तो घ्या आणि लगेचच सामन्याला सुरुवात करा. या ओव्हरचं विश्लेषण जर आपण पाहिलं ना तर सुरुवातीला दैवत वेलेकरच्या विरोधात चौकार आला होता. तो चौकार सागरने मारला, परंतु त्याच्यानंतर त्याचा कमबॅक त्याने थोडीशी कंट्रोल करणारी बॉलिंग टाकली. त्याच्यानंतर त्याच्या विरोधात सिक्सर आला. विनायक पाटील क्रमांक 3 वरती गेला आणि त्यानंतर आपण व्हाईट बॉल या ठिकाणी पाहिला. त्या व्हाईट बॉल नाही टीमची धावसंख्या टीमची परिस्थिती ही सुधारत असताना टीम 14 या आकड्यावरती पोहोचली आहे.
विनाकडे क्षमता आहे, कारण तो डावखोर आहे आणि डावखोर आताचे फलंदाज नेहमीच विस्फोटक असतात. शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने लेंथ वरती पडला. दोन ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये 14. पहा मी या ठिकाणी टायमर लावलेला आहे, जो तुम्हाला अवधी 4 ओव्हरचा दिलाय 20 मिनिटाचा. तो अवधी तुम्हाला खरं तर माइंडमध्ये सेट करून तो वेळ तुम्हाला संपवायचा आहे. आणि तर मग आउटफील्ड मधला फिल्डर इनफील्ड मध्ये आणला तर मग मॅनेजमेंट कमिटीशी तुम्ही रिक्वेस्ट करू नका. त्याच्यामुळे विनंती करेन की जो टाइम जो वेळ तुम्हाला दिलाय आतापर्यंत 11:45 माफ करा 11 मिनिटं आणि 45 सेकंदाने हा दुसरा ओव्हर संपलाय. अर्थातच मग येणारे ओव्हर 2 तुमचे 20 मिनिटांमध्ये संपलेच पाहिजेत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खरं तर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच जी ट्रॉफी आहे, बक्षीस आहे, ते या स्पर्धेमध्ये देण्यात आले. सर्वांचे लाडके इताडे गावचे खरं तर सरपंच, दिलदार मनाचा दिलदार राजा, अर्थातच माणुसकीचं नातं नेहमी ज्याने जोपासलंय ते सन्माननीय जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. आणि त्यांच्याच गावातला संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ते सध्या तरी खेळ बघत आहेत की कशा प्रकारे खेळ चालू आहे. त्याच अनुमानाने सध्या तरी त्यांच्या माध्यमातून जे बक्षीस या स्पर्धेला देण्यात आलं, दादा तुमचं मनापासून आभार. सुरुवात होईल आता तिसऱ्या ओव्हरला. सध्या तरी मयूर पाटील जे इताड्याला बिलॉंग करतात ते या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. अक्षय सुरेकर आलाय या ठिकाणी ओव्हर कंटिन्यू करण्यासाठी. सेकंड स्पेलमध्ये पहिले ओव्हर 2 धावसंख्येचं त्याने फेकलं आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये आलाय. मागे खेळण्याचा प्रयत्न, आधी स्कूप करायचा होता की फॉलिंग स्वीप करायचा होता तेच या फटक्यावरती समजलं नाही, कारण स्वतःला सेट केलं स्कूपसाठी, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांना स्वीप करावं लागलं. या बॉलवरती मिळतीये सिंगल. अक्षयच्या विरोधात अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न कुठेतरी फसला. सुरुवातीपासून जो कमबॅक झालाय ना तो खरं तर उल्लेखनीय. अक्षयच्या ओव्हरमध्ये ज्या 2 धावा आल्या, दैवत वेलेकरचा थोडासा समाचार सुद्धा घेतला, दैवत वेलेकरला थोडंसं टार्गेट केलं, परंतु त्यानंतर शेवटच्या बॉलवरती आलेला डॉट बॉल त्या टार्गेटला कुठेतरी प्रत्युत्तर राहिलं. आणि आता अक्षय सुरेकर ज्याने पहिली जी ओव्हर हाताळली पॉवर प्लेची, ती पहिली ओव्हर आता तो कंटिन्यू कदाचित करतोय की काय, सध्या तरी चित्र तेच आहे. टीमची धावसंख्या 15. राऊंड द विकेट, राऊंड द विकेट. व्यवस्थित बॅटवरती आला नाही, ऑन साइडला अलॉंग द कार्पेट चेंडू झाला. दैवत वेलेकर बॅकअपसाठी फिल्डर आहे ते अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. बॉलला उचललं गेलं. थिंक सो त्या ठिकाणी नोचा इशारा दिला अंपायर्सने. ओव्हर स्टेपिंग झाली आहे, माफ करा, जरा बॉलकडे आमची नजर होती त्याच्यामुळे पंचांचा इशारा आमचा डोला आड थोडासा गेला. नोचा इशारा. आता जर ओव्हर स्टेपिंग झाली म्हणजे येणारा बॉल असेल फ्रीट. या बॉलवरती धावा जर आपण पाहिल्या तर मिळाल्या 3. एक नोची धाव आपण ऍड करू. टीमची धावसंख्या आता झाली आहे 17. सन्माननीय जानू तिसकर यांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. मी विनंती करेन 18 बॉल तयार. राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळतात जरूर. बॉल चालला डीप मध्ये. सिंगल कंप्लीट झाली आहे. 18 वरचं धावफलक अजूनही पुढे सरकवण्याचं काम या ठिकाणी करत असताना या बॉलवरती सिंगल आली. टीमची धावसंख्या 19 आपल्याला पाहायला मिळतीये. या ओव्हरमध्ये एक नो बॉल आला, एक मिस्टेक झाली अक्षय सुरेकर करून. त्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या. आता सिंगल आली. सिंगलने टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती पोहोचत असताना ओव्हर द विकेट स्वीप स्वतःला सेट केलं. आधी सेट केलं होतं की फटका खेळायचा आहे दर्जेदार, तो दर्जेदार फटका बॉल बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. स्वीप या ठिकाणी केलाय. जो फटका आपण पाहिला गेला तर याच्या अगोदर सागरच्या बाटमधून आपण एक पाहिला होता,
जो दैवत वेळेकरच्या पहिल्याच बॉलवरती त्याने दाखवला गेला. ॲक्शन रिप्ले पहा, डबल स्क्रीनमध्ये तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती दाखवला जातोय. 2 अँगलमध्ये सध्या तरी ग्रामीण टेनिस क्रिकेट .inची जी वाहिनी आहे त्या वाहिनीच्या माध्यमातून सुजल सध्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या चौकाराने आता धावफलक 23 या आकड्यावरती पोहोचलाय. आतापर्यंतच्या या ओव्हरमध्ये, या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर हा दुसरा चौकार आलाय सागरच्या बॅटमधून. ओव्हर द विकेट, समोर लॉफ करायचं होतं, पडल्यानंतर गती जास्त जनरेट केली, टप्पा पुढे होता, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. जो कमबॅक झालाय ना, तो कमबॅक खरं तर दैवत वेलेकरच्या ओव्हरमध्ये तोडण्याचा प्रयत्न झाला. आता सध्या तरी या षटकामध्ये सुद्धा तेच चाललंय, कमबॅक तोडण्याचा प्रयत्न करतोय बॅटर सागरच्या बॅटमधून. एक चौकार तुम्ही पाहिला. आतापर्यंतच्या खेळीमध्ये ना सागरने 2 डॉट बॉल केल्यात, 3 सिंगल आहेत, 2 चौकारी त्याच्या बॅटमधून आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतात. या डॉट बॉल नंतर धावफलक थोडंसं थांबलंय. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. ओव्हर द विकेटने स्कूप केलाय आणि बॉल अगदी पाहिलं गेलं तर फिल्डरच्या थोडासा बाजूने गेलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डिंग झाली, विकेट किपर एंडला फेकी सुद्धा झाली. दरम्यान या बॉलवरती सुद्धा मिळतात धावा 2. या खेळाडूकडे बॉटम हँड खूप सुंदर आहे. बॉटम हँडचा वापर करून तो स्वतःला सेट करत असतो. फुटवर्कचा वापर, कधी कधी शफल होऊन खेळतो, हा फटका शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु याच्या अगोदर जो रिव्हर्स स्वीप होता त्यावेळेला सक्सेसफुल त्याच्या धाबा 4 त्याला मिळाल्या. परंतु या बॉलवरती सुद्धा मागे खेळण्याचा प्रयत्न, फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा पण बॉल जर बघितला गेला तर फिल्डरच्या हातामध्ये. आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 25. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 25 धावा झालेल्या आहेत. ओव्हर द विकेट, थोडासा पुढे आला, पद्धत आली, त्याचा खूप चांगल्या प्रकारे वापर. स्वीपर कव्हर दरम्यान बॉल चालला, फिल्डर अडवला गेलाय, पण तो 2 धावे संख्येचा जो अवधी आहे तो अवधी पूर्ण केला गेला बॅट्समनने. 2 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये जर आपण पाहिला ना तर दुसऱ्यांदा आला. एक चौकारी आला, एक नो बॉल आला, त्याच्यावरती दुहेरी धावा आली. आणि तर पहा आमचे लाडके प्रेक्षक, जो येल्लो पडदा आहे त्या ठिकाणी धनेश इलन कुकसे त्या ठिकाणी खेळाडू आहेत. सो विनंती करेन की तिथे बसू नका. आम्हाला मॅनेजमेंट कमिटीची जी सूचना आली ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्याच्यामुळे विनंती करेन तिथे बसू नका. स्पर्धा दर्जेदार आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळण्यासाठी आलात. सो नक्की मी विनंती करेन की कृपया करून त्या ठिकाणाहून तुम्हाला बाजूला जायचं आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये 27 धावा. अल्पेश गायकवाड आम्हाला सांगत असताना खरं तर चांगली लेखणी, आणि या चांगल्या लेखणीच्या माध्यमातूनच अल्पेश गायकवाड यांना ओळखलं जातं. या पंचक्रोशीत नव्हे तर रायगड आणि जरूर कल्याण डोंबिवली विभागामध्ये सुद्धा त्यांची चांगली स्कोरिंग तुम्ही बघितली आहे आणि अनुभवली आहे सुद्धा. सध्या तरी कौशल क्रिएशनचे हे स्कोरबुक ते रंगवत आहेत आणि स्कोरबुकचा जो डायग्राम तुम्ही पाहाल ना तर तो त्यांनीच बनवलाय. सो इझी पडतो, कोणत्याही पद्धतीने तुम्ही विश्लेषण त्याच्यावरती करू शकता. खरं तर सुभाष धुमाळ यांचा कौशल क्रिएशन आहे, जे गोरसेज आहेत, चांगले समालोचक सुद्धा, त्यांचा स्कोरबुक सध्या तरी अल्पेश गायकवाड या ठिकाणी रंगवतात. ओव्हर नंबर 4 ला आता सुरुवात होणार. ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय जितेश, अर्थातच जितू. राऊंड द विकेटने पहिलाच बॉल वेगाने टाकला गेला, अपील केली जाते, पण तो लेग स्टंपच्या बाहेर होता खेळाडू खेळण्यासाठी, सांगतात अंपायर्स. रनआउटची विकेट इथनं मिळते आणि पहिली सफलता जितूला इथनं मिळत असताना फलंदाज होईल बाद. लागणारा झटका सागरच्या रूपाने दुसरा टीम आटाळीला. बनवण्याच्या नादामध्ये तो आहे. अगदी तो नाद त्याचा कुठेतरी संपुष्टात आला, म्हणजे त्याची विकेट मैदानाच्या बाहेर गेली आणि सागर या ठिकाणी बाद होत असताना धाबा 15 बनवत असताना. 4थ्या षटकाचा खेळ या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे, परंतु रनआउटची पहिलीच विकेट मिळाली जितूला. जितू एक अष्टपैलू खेळाडू आहे. जितूची उंची तुम्ही पहा, त्या उंचीचा वापर तो करत असतो, बॉल टॉस करण्याची ताकद त्याच्यामध्ये, आणि जेव्हा तो बॅटिंगच्या माध्यमातून येईल ना तेव्हा तुम्हाला समजेल की त्याच्या बॅटमधनं किती मोठे फटके येतात. दर्जेदार खेळाडू, दर्जेदार काम करत असताना पहिल्याच बॉलवरती सागरला त्यांनी माघारी परतवलंय आणि आता 4थ्या क्रमांकावरती गेलाय रोहित पाटील. स्ट्रायकिंग एंडवरती रोहित पाहायला मिळेल, उजव्या हाताचा विस्फोटक खेळाडू. त्याच्यासमोर नुकतीच जितेशची चांगली कामगिरी त्याने बघितली. डगआउटमध्ये परतला गेला सागर.
राऊंड द विकेट. खुलवट टपाचा बॉल खोदून काढलाय, अंपायर्सला थोडंसं बाजूला व्हावं लागलं. फिल्डर आहे त्या ठिकाणी डीप मध्ये एक सिंगल झाली, कबड्डी दुसरीसाठी परत येईल कारण मिसफिल्ड त्या ठिकाणी झाली. जास्त वेळ या खरं तर इनिंगला चाललाय. आतापर्यंत 21 मिनिटं फिल्डिंग करत असताना टीम जान स्पोर्ट्स इताडे तुम्ही घेतलाय. टीमची धावसंख्या 29 आहे, 29. चौथ्या षटकाचा खेळ सध्या तरी प्रगतीपथावरती. पहिली रनआउटची विकेट, त्याच्यानंतर दुहेरी. मागच्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या, त्याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या आणि पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या धावा 2. राऊंड द विकेट. लेंथवरती बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, अगदी विकेट किपरच्या समोर चेंडू पडलाय. पुल करण्याचा प्रयत्न होता तर परंतु पुल अनसक्सेसफुल झाला. जिथे मिळते सिंगल, सिंगलने डबलने आता हा स्कोर कार्ड पुढे जास्त सरकणार नाही. मोठ्या फटक्यांच्या शोधात राहावं लागेल कारण सुरुवातीपासून आपण पाहिलं तर फक्त 3 मोठे फटके आलात. सन्माननीय सुजल शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या वेलकम. तुमच्या ताफ्यासह व्यासपीठावरती विराजमान हो, तुमचं सहर्षी आम्ही स्वागत करू. लेग बायची धाव या ठिकाणी पंच घोषित करतात. त्याने सांगितलं की लेग बायची धाव एक सिंगल टीमच्या टोटलमध्ये होते ॲड. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 30. सध्या तरी जगन शेठ पाटील खुश असतील कारण त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. ताकदीचा वापर या ठिकाणी बॉलला टाकण्यासाठी केला परंतु हा रिझल्ट जर बघितला तर थोडासा अपोजिट लागला. जितेशच्या वेगाने बॉल टाकला होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. टीमच्या टोटलमध्ये 31 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या एक सिंगलने पुढे सरकली. आताही वापर केला होता वेगाचा परंतु ऑनसाइडला हलकंसं कनेक्शन. टीपमध्ये फिल्डर आहेत, सिंगल कंप्लीट झाले, सेकंडसाठी परतणार नाही. रिक्स थोडीशी उचलण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणाला पाहिलं गेलं तर सांगितलं गेलं की रिक्स नकोय परंतु रिक्स आता उचलायला हवी. मुसीबत असं लढोगे तभी तो आगे बढोगे कारण इथे संघर्ष करावा लागतो. क्रिकेट म्हणजे समर्पण, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी आणि या तिन्ही गोष्टी तुम्हाला एकत्रित करून मैदानाच्या आतमध्ये खेळ खेळावा लागतो. खरं तर दिवसा काय सुंदर खेळ झाला. जैन देवरुंग संघाने 34 धावा डिफेंड केल्या. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 34 धावा डिफेंड करणं म्हटलं गेलं तर एक मोठी अचीवमेंट असते आणि त्या जितूने धावा शेवटच्या ओव्हरमध्ये 9 डिफेंड केल्या होत्या. परंतु हा सामना पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही पाहताय टीमच्या धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात 32. सध्या 32 वरती संघ पोहोचला गेलाय. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला अनुभवत आहेत त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सध्या तरी व्यासपीठावरती बसलेले आमचे पाहुणे या सामन्याचा आनंद घेतात आणि मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचंही सहर्ष स्वागत. दर्जेदार ही स्पर्धा, मान सन्मान वाढवणारी आणि नंदीला एक वेगळ्या स्वरूपाने या स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षित करणारी ही स्पर्धा म्हणजे लक्ष्य चषक 2025. आतापर्यंत खूप वेळ घेतलाय कारण आतापर्यंत 4 ओव्हर कंप्लीट झाली नाही परंतु 23 मिनिटं घेतली आहेत म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर इनफिल्डमध्ये जाईल टीम जान स्पोर्ट्स इताडेचा. राऊंड द विकेटने हाही बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न वेगाने टाकला होता जितूने. डायरेक्ट हिटचा प्रयत्नही झालाय. दुसऱ्या एंडलाही डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तोही मिस झालाय. बॉल मागे चाललाय खूपच वेगाने. फिल्डर बॅकअपला आहेत त्या ठिकाणी. तेव्हा बलवंत अडवला गेला त्याने चेंडू आणि या बॉलवरती एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा गेल्यात. वाईट बॉल आहे म्हणजे सोने पे सुहागा. अशा स्टेजला जिथे समोरच्या संघावरती तुम्ही दबाव टाकलाय त्या संघावरती दबाव ऑलरेडी आहे मग त्या क्षणाला अशा चुका होणं कुठेतरी भागीत नसतात परंतु जान स्पोर्ट्स सिताडेच्या माध्यमातून याच चुका होत आहेत. व्हाईट बॉल त्याच्यावरती धाव एक्स्ट्राची मिळाली. अर्थातच या बॉलवरती 2 मिळाल्या म्हणजे 3 धावा एकंदरीत या बॉलवरती मिळाल्यात आणि धावफलक जर आता पाहिलं धावसंख्या 35 ऑन बोर्ड. कंट्रोल करण्यासाठी जितेशला पाठवलं होतं परंतु त्याच्याकडे एक मिस्टेक ही झाली आहे. पुन्हा एकदा वेगाने बॅट फिरली, ऑन साइडला गॅप मध्ये ढकललाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका क्षणाला असं वाटलं की फिल्डर अडवतील परंतु परफेक्टली गॅप मध्ये बॉल मिड विकेटच्या बाहेर. चौकार आलाय. अशा सिच्युएशनला चौकार येणं म्हटलं गेलं तर एक चांगला स्कोर म्हणजे चांगल्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासारखं आहे कारण अटाले टीमच्या खात्यामध्ये 2 ओव्हरमध्ये जास्त धावा नव्हत्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 कंट्रोल त्या ठिकाणी झाला धावा. त्यानंतर 12 धावा दैवत वेलेकरच्या विरोधात बनल्या. 13 धावा तुम्हाला पाहायला मिळाला अक्षयच्या त्या ओव्हरमध्ये आणि सध्या तरी आपण ही ओव्हर बघतात जितेशी जिथे धावा आता चौकाराच्या साहाय्याने बनतायत. टीमची धावसंख्या चौकाराच्या साहाय्याने 39
हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय बोरशादे वाटाळी त्यांच्या विरुद्ध जानू स्पोर्ट्स हिताडे. प्रथमतः फिल्डिंगचा डिसिजन या ठिकाणी घेतला गेला होता आणि आतापर्यंत या चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना 39 धाबा तुम्हाला पाहायला मिळतात. सुंदर वातावरण आणि त्या सुंदर वातावरणामध्ये हा सामना तुम्ही अनुभवत आहात. राऊंड द विकेटने रिव्हर्स खेळलाय, अटेम्प्ट केलाय, सक्सेसफुल अटेम्प्ट. लागोपाठचा दुसरा चौकार येईल. अगदी सेट होत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटीलचा हात अडका, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. होताना त्या चौकाराने सागरच्या रिव्हर्स फटक्याची आठवण करून दिली. कारण सागरच्या बॅटमधनं निघालेले ते 2 चौकार तुम्ही पाहिले लेंथवरती थोडासा इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न बॉलरने ज्या वेळेला केला, अक्षय त्या ठिकाणी होते. त्याच्या विरोधात जो चौकार आला होता ना, तसाच सेम चौकार रोहित पाटीलच्या विरोधात आला. रिव्हर्ससाठी त्याने प्रयत्न केला, प्रयत्न नव्हे तर हा सक्सेसफुल खरं तर अटेम्प्ट. 26 मिनिटं आतापर्यंत झालेले आहेत. सो जानू स्पोर्ट्स इताडे तुमचा एक फिल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये आणावा लागेल. अर्थातच तुम्ही 4च फिल्डर आता डीपमध्ये ठेवू शकता. फक्त 4च फिल्डर तुम्हाला डीपमध्ये ठेवावे लागतील. अंपायर्स आउटफिल्डमधले फिल्डर चेक करून आपण शेवटच्या ओव्हरला सुरुवात करू. कारण डिसिप्लिन असतात प्रत्येक स्पर्धेच्या शिस्तबद्धतेने प्रत्येक टीम पुढे गेली पाहिजे. ही शिस्तबद्धता मोडली आहे जानू स्पोर्ट्स इताडे, म्हणून त्यांचा एक आउटफिल्डमधला फिल्डर इनफिल्डमध्ये आणला गेला. अर्थातच तुम्हाला फक्त फिल्डर पाहायला मिळतील ते म्हणजेच आउटफिल्डमध्ये 4. ऋतिक आलाय शेवटच्या ओव्हरसाठी, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे. बॅटिंग तो चांगला करतो, परंतु ॲज अ बॉलर आता तो डेथ ओव्हरमध्ये आलाय. पहिलाच बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न लेफ्ट आर्म बॅट्समनसाठी राऊंड द विकेटने या ठिकाणी बॉल टाकण्याचा प्रयत्न. आणि केजू मुंडे आगासांचे विस्फोटक खेळाडू त्यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि केतन म्हात्रे महाराष्ट्राचा बायकर मॅन अर्थातच वाकलनचा वंडर बॉय केतन म्हात्रे आणि केजू मुंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन की मंचावरती या शाही सन्मानाने तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. नेहमीच फॅन फॉलोविंग या सर्व खेळाडूंची राहिली आणि त्याच्या समवेत पाहिलं गेलं तर यॉर्कर स्पेशलिस्ट बॉलरला सुद्धा खरं तर घाम फोडणारे असे देसाई गावचे हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट आकाश पाटील अर्थातच सावला यांचे आगमन, तसेच अनिकेत निगुकर यांचे आगमन, त्यांच्या जोडीला विकास येत, अनेक सारे तारे सितारे कल्याण डोंबिवलीचे असे चेहरे ज्या चेहऱ्याने कल्याण डोंबिवलीचं नाव हे हायलाईट आपल्या गावाच्या माध्यमातून केलं गेलंय. आणि कल्याण डोंबिवली खरं तर कल्याण डोंबिवलीकरांच्या मनामधली जागा त्याने क्रिकेटर म्हणून ठेवली आहे. ते सर्वांचे लाडके हे सर्व खेळाडू आकाश पाटील, केजू मुंडे, त्यांच्या जोडीला विकास येत आणि आपण पाहतोय अनेक सारे असे चेहरे, त्यामध्ये आमचे मोगली सुद्धा आहेत. या मंचावरती तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. त्या दरम्यान सिक्सर आलाय, सिक्सर आणि या सिक्सरने धावपलक जर आपण पाहिलं तर पुढे जात असताना अल्पेश गायकवाड आम्हाला सांगतात की 50 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये. वेलकम, सर्वांचं सहर्ष स्वागत. आमच्या विनंतीला मान देऊन अनिकेत निगुकर हे खाडीचे उत्कृष्ट खेळाडू तेही या ठिकाणी आलेले आहेत. केजी मुंडे नेहमीच तुम्हाला हसताना पाहायला मिळतील. जरूर त्यांचा प्रेमळ स्वभाव, परंतु मैदानाच्या आतमध्ये अटॅक करणं ही मोठी खासियत. या सगळ्यांचं आगमन या ठिकाणी होत असताना वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. ऋतिकच्या वरती अटॅक झालाय. हा षटकार जर आपण पाहिला गेला तर विनायक पाटीलच्या या ठिकाणी बॅटमधून आलाय. विनायक पाटील साठी हा बॉल समोर व्ही शेप मध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फिल्डर त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. कुलवर टप्पाचा बॉल समोर दिशा दिली व्ही शेप मध्ये लॉंग ऑन क्लिअर करत असताना हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला विनायक पाटीलचा. आता हात खुले केले, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलरला या ठिकाणी मागणं ठरवण्यात असताना अपील केली जाते ऋतिकच्या माध्यमातून, परंतु ते अपील फेटाळले गेली आहे. अपील करत असताना बॉलरला तुम्ही पाहिलं पंचांकडे तो वळला, त्याने अपील केली की कदाचित इम्पॅक्ट मिडल स्टिक वरती पडला की काय, परंतु नकारार्थी या ठिकाणी मान हलली. बॅट कट होती, त्या अनुमानाने आपण पंचांना बघितलं. हा डिसिजन देत असताना एक सिंगल या ठिकाणी प्राप्त होते. चौकारानंतर टीमची धावसंख्या 55 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 बॉलचा या ठिकाणी खेळ संपलाय ऋतिकचा. त्या 3 खरतर बॉलमध्ये धावा जर आपण त्याचा पाहिला तर त्याने खर्च केल्यात 12. अजूनही 3 बॉल फेकणं बाकी. या 3 बॉलमध्ये खरतर समजेल की या मॅचमध्ये
किती धावसंख्येचं टार्गेट राहील ते म्हणजे जानू स्पोर्ट्स इताडे समोर. त्याला जास्त वेळ घेत आहेत टीम इताडे, जास्त वेळ घेऊ नका. आतापर्यंत तुम्ही खूप वेळ हा खर्च केलेला आहे. ऋतिक राऊंड द विकेट. ऋतिकचा बॉल मिस्टामिंग बॉल मध्ये इथनं संधी आहे शॉटमध्ये फाईन लेगचा फिल्डर जज करतोय परंतु जजमेंट चुकलं. कॅच झाली आहे ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. अशा स्टेजला तुम्हाला कॅचेस पकडाव्या लागतात परंतु फाईन लेगच्या फिल्डरकडनं ही झाली मिस्टेक. कदाचित बॅट्समन आऊट झाला असता तर विनायक पाटीलला स्ट्राईक मिळाली नसती. ज्या विनायक पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार 2 षटकार आलेले आहेत. ही सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सिच्युएशन ना बदलवण्याची ताकद आहे विनायक पाटीलकडे परंतु 21 धावा सध्या तरी इंडिव्हिज्युअल त्याच्या बॅटमधून निघाल्यात आणि त्याला अजूनही 2 बॉल फेस करायचे आहेत ते म्हणजे ऋतिकचे. 2 बॉलचा खेळ अजूनही उर्वरित टीमची धावसंख्या आहे 56. 56 विकेट 2 गमावल्यानंतर खूप चांगल्या स्ट्रॉंग स्थितीमध्ये 2 खेळाडूंना पार्टनरशिप रंगवताना तुम्ही पाहिलं. ओव्हर द विकेट चांगला बॉल, चांगल्या बॉलची पिचिंग या ठिकाणी झाली. ऋतिकने समोर चेंडू ठेवण्यात आला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बीट होत असताना विनायक. आतापर्यंतच्या या खेळीमध्ये आपण पाहिलं ना तर जास्तीत जास्त रेड पेन यूज झालाय कारण आतापर्यंत चौकार जास्त लागल्यात. 5 चौकार त्याच्यामध्ये 2 सिक्सर सुद्धा आहेत आणि 4 व्हाईट बॉल सुद्धा या इनिंग मध्ये आलेले आहेत आणि 1 नो बॉल सुद्धा या इनिंग मध्ये आलेला आहे. शेवटचा बॉल या इनिंग मधला. ऋतिक तयार त्याच्या समोर विनायक. रिदम रनवे रिलीज ऑफ डिलिव्हरी नेहमी या गोष्टीचा तातडीने विचार करत असतात बॉलर कारण एखादा बॉलर रिदम मध्ये जेव्हा चुकतो तेव्हा तो पुन्हा एकदा टाकण्यासाठी सेट होतो परंतु आता पाहूयात रिदम मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. शेवटचा बॉल या इनिंग मधला फेकायचा. टीमची धावसंख्या झालेली आहे 56. 56 शेवटचा बॉल. ओव्हर द विकेटने टॉपेज आहे बॉल मध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मधून येऊन बॉलला फील्ड करायचा होता. खरं तर कॅच घ्यायची होती परंतु ती कॅच झाली ड्रॉप. असं वाटलं विकेट किपर घेईल त्याच्यामुळे थांबला ऋतिक. एक सिंगल आली. सिंगलला टीमची धावसंख्या आपण पाहतात ते या स्कोरबोर्ड वरती धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 57 आणि 58 धावसंख्येचं लक्ष्य या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल ते म्हणजे टीम जानू स्पोर्ट्स इताडेला. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही रिपोर्टिंग करण्यास अनाउन्समेंट केली होती ती म्हणजेच धनेश 11 आणि त्यांच्या विरोधात संघ सरवली. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. हा टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आमचे व्यासपीठाचे नुकते ज्यांचं आगमन या ठिकाणी झालं होतं केजी मुंडे मनोज दादा यांना मी विनंती करतोय की तुम्हा दोघा मान्यवरांच्या उपस्थितीने आपण टॉस बॉक्स मध्ये या नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. सौरभ सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर आमचं लक्ष गेलं नाही. सौरभही या ठिकाणी उपस्थित आहेत. सो आपण मोगलीला सुद्धा विनंती करूयात की तुम्ही या तुम्हा तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते उपस्थितीने आपण या ठिकाणी टॉस हा संपन्न करूयात. सरवली आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल धनेश 11 कुकसे. दोन्ही दिग्गज संघ आणि दोन्ही दिग्गज संघामध्ये आता लढत तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस आपण करत आहोत. पडताळणी केली. एका बाजूला लक्ष्य 11 2025 आणि दुसऱ्या बाजूला जय झोटिंगदेव देवरुंग अशा नाण्याच्या बाजू आहेत. सो कॉल करतील टीम सरवलीचे कॅप्टन. कॉइन स्पिन करावा. लक्ष्य चषक 2025 असा कॉल आहे टीम सरवलीच्या कॅप्टनचा आणि कॉल आला आहे त्यांच्याच बाजूने. सो टॉस जिंकला टीम सरवलीचा कॅप्टनने. मान्यवरांना विनंती करतो की तुम्ही आता विराजमान व्हा. प्रथमतः आपण टॉस जिंकल्यानंतर कॅप्टनचं ओपिनियन घेत असतो. टॉस जिंकलाय ॲज अ कॅप्टन काय डिसिजन घेशील? बॅटिंग करू. आपण जेव्हा दिवसा क्रिकेट बघतो तेव्हा दिवसाच्या क्रिकेटमध्ये अर्थातच डे फॉर्मॅटमध्ये आपण बहुतांश वेळेला एखाद्या कॅप्टनने टॉस जिंकला तेव्हा फिल्डिंगचा डिसिजन घेत असतो. आता अंडर फ्लडलाईट हा सामना तू खेळतोस. डिसिजन बॅटिंगचा घेण्याचा त्याच्या मागचा काही वेगळं कारण आहे? आमचे बॉलर चांगले आहेत ते डिपेंड करतील म्हणून.
म्हणजे तुम्हाला कॉन्फिडंट आहेत की तुमच्या बॉलरचा डिफेन्सिव्ह खेळ चांगला राहिला आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. खरं तर या विभागामध्ये प्रथमताच खरं तर 5 ओव्हरचे सामने आणि 8चा लॉट हा तुम्हाला पाहायला मिळाला आहे. तुम्ही सरवलीवरून प्रवास या ठिकाणी केला आहे. आता 5 ओव्हरची मॅच खेळायची आहे, बॅटिंग करायचं आहे. काय माइंडमध्ये आकडा सेट आहे का की किती धावा 5 ओव्हरमध्ये बनवणार? 50+. ॲज अ कॅप्टन म्हणून तुझा काय रोल आहे या टीममध्ये, ॲज अ बॅटर की बॉलर? बॅटर. म्हणजे चांगला खेळ तुम्हाला फर्स्ट इनिंगमध्ये पाहायला मिळेल. कॅप्टन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. श्यामशेठ दळवी त्यांच्या खरं तर नंदीच्या नावाने स्पर्धा तुला पाहायला मिळते. नाईट फॉर्मॅटमध्ये सध्या तरी तू सामना एन्जॉय करत आहात म्हणजे करशील. या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द काय? आयोजन नियोजन खूप छान आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभारी आहे. थँक्यू सो मच. खूप सुंदर ओपिनियन तुम्ही पाहिलं सरवलीच्या कॅप्टनचं. टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. खरं तर मनाच्या विरुद्ध झालं की मनासारखं झालं? काय नाही, आम्हाला जे बॅटिंग आले ते चालले असतं, तसं काही नाही. म्हणजे आता तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. समोरच्या टीमचं हे ओपिनियन होतं की आमच्याकडे डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळ करणारे बॉलर आहेत. मग आता सध्या तरी करायची फिल्डिंग. काय माइंडमध्ये आकडा सेट आहे की किती धावसंख्येपर्यंत रोखणार? 40 ते 45. माझ्या एक बॉलर शॉर्ट आहे, मयूर म्हणून. समाजसेवा म्हणजे खरं तर मूल ज्यांचं धोरण जरूर श्यामशेठ दळवी यांना तुम्ही बघत असता आणि अनुभवता. जगनशेठ पाटील सुद्धा या स्पर्धेचा खरं तर आनंद घेतात. ही स्पर्धा ज्या वेळेला तो खेळण्यासाठी आला, छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा एंट्रीलाच आहे. आणि जेव्हा तू या क्रीडांगणाकडे बघितलं तेव्हा काय वाटलं की ही स्पर्धा कशी आहे? खूप छान स्पर्धा आहे आणि खेळण्याची संधी दिली त्यांचा आभार आहे, पण मजा येईल खेळण्याची. थँक्यू सो मच. दोन्ही संघाच्या कॅप्टनचं ओपिनियन आपण खूप सुंदर बघितलं. टॉसबॉक्समधून आम्ही न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की सरवली संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला, प्रथमतः डिसिजन बॅटिंगचा घेतलाय. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला करताना फिल्डिंग पाहायला मिळेल. तो म्हणजेच संघ त्यांचा अपोजिट आहे तो म्हणजे धनिस 11 कुक्से. याच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण ऑन गोईंग मॅचकडे. सेकंड इनिंगला या ठिकाणी होईल सुरुवात आणि त्या सुरुवातीला तुम्ही ऐकाल समीर ठाकरे सरांचा आवाज. धन्यवाद. सन्मान्य मेघनाथजी शास्त्री साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ते सध्या विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचे करूया आपण मोस्ट वेलकम. येस, थँक्यू भागेश म्हात्रे अँड थँक्यू सो मच मिस्टर राहुल भोईर. 58चं टार्गेट येथून चेस डाऊन करण्यासाठी सलामीची जोडी ताडे संघाकडनं मैदानामध्ये एंटर झाली आहे. पहिलाच बॉल नवनाथ समोर यावेळेला वेट करून खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल आपण बघितला, फ्लाइट देण्याचा प्रयत्न गोलंदाज जतीनच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला. नवनाथ आणि करण ही जोडबोली तुम्ही पाहताय जानूस्फोट इताडे संघाकडनं. जगदील गोलंदाजी करतोय फर्स्ट पॉवर प्ले मध्ये. 58चं टार्गेट येथून पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. स्लो वन पुन्हा एकदा आपण बघतोय. चांगला बॉल पहिल्या चेंडूवरती फ्लाइट देण्याचा प्रयत्न आणि यावेळेला थोडीशी बोट फिरवण्यात आली, वेगामध्ये बदल करण्यात आला. हे अत्यंत महत्वाचं असतं ज्या वेळेला तुम्ही संघातील मुख्य गोलंदाज म्हणून ॲज अ ओपनर बॉल म्हणून गोलंदाजी करत असता. इन दी पॉवर प्ले ओव्हर, सर्कल ओव्हर मध्ये या व्हेरिएशन्स तुमच्याकडे असणं अत्यंत महत्वाचे असतात. जगदीलचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न बरोबर यष्ट्यांच्या मध्ये सापडलेला आहे. पहिला धक्का लागेल जानूस्फोट इताडे संघाला. करण बाद. तो नुकताच ज्यांचं आगमन झालेले आहे सन्मान्य आमचे मनोज शेठ पाटील वडवली यांना विनंती आमच्या सोबत आपण जॉईंट व्हावं. सन्माननीय मनोज शेठ पाटीलना विनंती आमच्या सोबत आपण जॉईंट व्हायचे. जगन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते सगळे सन्मान होतील. जगन शेठ तुम्ही आमच्या सोबत जॉईंट व्हा. आमचे विद्यमान इताडे गावचे, इताडे खिरवली गावचे विद्यमान सरपंच दादा पाटील यांच्या शुभ हस्ते सगळे सन्मान आपण करतोय. उपस्थित आमची सगळी तसेच आमचे संतोष दादा बेडेकर आगासन यांचं देखील नुकताच आगमन झालेलं आहे. आमचे जे जवळचे मित्र देखील आहेत दादांचं आम्हाला चांगलं मार्गदर्शन असतं प्रत्येकी 20 असे आमचे संतोष दादा बेडेकर. स्वर्गीय रतन बॉ ट्रॉफीमध्ये त्यांची भरपूर मेहनत असते. या संतोष शेठ आपण देखील आपला सन्मान स्वीकारा.
हा देखील आपण सन्मान करतो. कॉमेंट्री थोडा उशिरा सध्या आमची जरूर स्टॉप आहे, दीर्घ व्यक्त करतो आम्ही. थोड्याच वेळात ती देखील लाईव्ह सुरू होईल. सन्मान महत्त्वाचे आहेत. नुकताच काही पाहुण्यांचं आगमन झालेले. आमचे संतोष शेठ बेडेकर यांचा आपण सन्मान करतो जगन्नाथ पाटील यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. तसेच एक अप्रतिम खेळाडू आमचे केजू मुंडे आगासन, या केजू भाऊ आपण देखील आपला सन्मान स्वीकारा. सुंदर असे जे खेळाडू आहेत, मग तालुक्याचा क्रिकेट असेल अथवा ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट असेल, केजू मुंडे हे सातत्यानं खेळत असतात. त्यांचा देखील आपण हा सन्मान करतोय. आमचे विद्यमान जगनशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. मनापासून आभार आपण उपस्थित राहिलात या स्पर्धेकरिता. तसे आमचे अजून एक चांगले क्रिकेटर अनिकेत निगुकर, चांगले क्रिकेटर आणि चांगले बैलगाडा मालक देखील ते आता काही दिवस अगोदरच झालेले आहेत. मागच्या वर्षापासून ते देखील बैलगाडी शर्यतीमध्ये चर्चेमध्ये आहेत. लकी बैलाचे ते मालक देखील आहेत आणि त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. हा सन्मान आपण आमचे जगनशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते अनिकेत नेगुकरचा आपण सत्कार करतोय. मनापासून आभार आपण उपस्थित राहिलात. हे आमचे विकास पाटील देसाई, आमचे कल्पेश दादा मुंडे, विराज मुंडे यांचे जे बंधू आहेत. कल्पेश दादा आपण देखील यायचे, आपला सन्मान आपण स्वीकारा. मनापासून आभार आपण उपस्थित राहिलात. या कल्पेश भाऊ आपण सन्मान आपला स्वीकारा. त्याच्यानंतर आमचे कोकसे गावचे मेघनाथ भाऊ शास्त्री, सापे गावचे जे आहेत मेघनाथ भाऊ, आपण देखील आमच्या सोबत जॉईंट व्हायचे. विष्णू शैनाथ पाटील आतली कोळीवाडा जागोरा बैलाचे मालक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसे आमचे सोमनाथ शेठ पाटील देवरुंग गावचे आहेत. या सोमनाथ शेठ आपण देखील सन्मानाकरिता आमच्या सोबत जॉईंट व्हायचे. हे सगळे आमची उपस्थित पाहुणी मंडळी. नुकताच ज्यांचं आगमन झालं होतं या स्पर्धेकरिता, स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जे ज्योतिंगदेव क्रिकेट संघ देवरुंग आयोजित लक्ष्य 772 चषक 2025 महाराष्ट्रभर लक्षा बैलाची चर्चा आहे आणि आमचे श्यामशेठ डेलवी यांची देखील चर्चा आणि त्यांचा हा मेगा इव्हेंट आपण सध्या तरी पाहतोय. आजची पहिली रात्र दिवस रात्र क्रिकेट टुर्नामेंट. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मॅच देखील महत्त्वाची आहे. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. मिस्टर समीर ठाकरे धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहताय एक क्लासिकल चौकार तुम्हाला बघायला मिळाला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह नवनाथच्या बॅटमधून तो चौकार होता. रवी गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा. नवनाथ बोईर समोर यावेळेला फोर्स करण्यात आलेला बीट ऑफला बीट केलेला आहे. सेकंड बाउंड्री फ्रॉम नवनाथ बोईर. ग्रेट शॉट. चांगला फटका होता ऑन द राइज. समोर फोर्स करण्यात आलं होतं. विथ द बाउन्स ऑन द राइज हा स्ट्रोक पाहायला मिळाला नवनाथच्या बॅटमधून. दुसरा चौकार, परंतु यावेळेला मिस टायमिंग आहे. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर डाऊन दी बॉल आला. झेल त्यानं पकडली. खेळाडू होते बाद. धावफलकावरती आणि 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. 58चं टार्गेट चेस डाऊन करत असताना जगन पाटील फॅम टीम जानू स्पोर्ट इताडे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघतायत जय बोरशादेव अटल या 2 संघादरम्यान चालू असलेली विद्यमान लढत.
57 धावा बनवल्या, जिथे बॅटिंग करत असताना विनायक पाटील टीमच्या कॅप्टननं कमाल केली. चांगला डाव त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला आणि सुरुवातीला सागरच्या बॅटमधून चांगल्या रन्स 15 धावांचं योगदान महत्वपूर्ण त्यानं दिलं आणि अखेर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 57 धावा जोडण्यामध्ये ते यशस्वी झाले. परंतु यावेळेला त्याच्या प्रत्युत्तरामध्ये बॅटिंग तेवढी प्रॉमिसिंग दिसली नाहीये जानू स्फोटिताडे संघाकडनं. लेफ्ट आर्मर दैवत समोर, दैवतचा खेळ येथून फार निर्णायक ठरणार आहे. या मॅच मध्ये दैवत वेलेकर ची भूमिका ही फार महत्वाची असणार आहे जानू स्फोटिताडे संघाच्या दृष्टिकोनातून. आणि किती वेगानं षटक कंप्लीट केलेत बघा, क्या बात आहे. फक्त 7.5 मिनिटे घेतलेले आहेत. एकदा टाळ्या बाजू द्या अटालीच्या या गोलंदाजांसाठी. 7.5 मिनिटांमध्ये 2 ओव्हर्स कंप्लीट केल्या, कमाल. अशा डिसिप्लिननं तुम्हाला नेहमी क्रिकेट खेळावं लागेल. आपण बघितलं आज लक्ष्य 77-21 या चषकामध्ये पहिला बॉल 9:15 पडला. खरं तर या विभागामध्ये हा देखील एक विक्रमच म्हणावा लागेल आणि हळूहळू आमने लोणारचं क्रिकेट फार डेव्हलप होत चाललेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे एक नवी कॉन्सेप्ट या स्पर्धेमध्ये 8 संघांचा पूल आहे. प्रोफेशनल क्रिकेट जय जोटिंग देवरुंगच्या वतीनं सर्वच क्रिकेटर्सना देण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीनं राहिलेला आहे. आणि 5 ओव्हर्स कंपल्सरी 5-5 ओव्हरच्या मॅचेस फार रेअरली तुम्ही पाहता, फार कमी दृश्य तुम्ही बघता. परंतु ह्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की जय जोटिंग देव क्रिकेट संघाच्या वतीनं सर्वच्या सर्व मॅचेस 5 षटकांचे या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. 18 चेंडू 47 ची गरज आहे. मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. थर्ड ओव्हर फुल टॉस बॉल स्वीप करण्यात आला. बॅटर ऋतिक आहे फॉरवर्ड स्क्वेअर लेगला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर फटका एक्झिक्यूट करण्यात आला. डावा पाय पुढे आणत असताना बॉडीला थोडंसं डाऊन केलं आणि तिथून स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. एकच धाव तिथे मिळाली. 17 बॉल मध्ये आता 46 ची गरज. पॉवर प्ले पूर्णपणे अटाली संघाने आपल्या नावी केलं आणि म्हणूनच आपण पाहतोय की दबाव आता जानू स्फोटिताडे संघावरती वाढलेला दिसतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून स्पर्धा तुम्ही पाहताय. तेजस भुईर आणि त्याच्या संपूर्ण टीमनं आता खूप चांगला खरं तर कॉन्सेप्ट नवनवीन व्हिडिओचे सोशल मीडियावर शेअर करत असतात आणि अगदी इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न त्यांचा प्रत्येकी स्पर्धेमध्ये असतो. 46 धावा अजूनही दूर आहे. आता इथून जमिनी सहाय्यानं तुम्ही स्कोर करू शकणार नाही. मोठ्या फटक्यांची गरज आहे. यावेळेला थोडासा बाहेर वळत होता बॉल, थोडा स्वतःला जागा बनवली. रूम देत असताना फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला दैवतनं. सिंगल त्या ठिकाणी झाली कंप्लीट आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर गेला 13 या आकड्यावरती. फार मोठ्या प्रमाणात क्रिकेटच्या स्पर्धा सुरू आहेत. आपण पाहतोय आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती श्यामशेठ दलवी यांचा हा क्रिकेटचा बिग शो तुम्ही पाहतात. लक्ष्य 77-21 चषक यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय. पंच करत असताना इनफिल्डला क्लिअर केलं परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. त्याच्याकडनं थोडीशी चुकी झाली आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण करण्यात आल्या. भागीदारी करणं गरजेचे आणि ती भागीदारी आता यावेळेला सुरू केलेली आहे. ती दोन्हीही फलंदाजांनी ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघितलं ऑप्शनच्या बाहेर थोडासा बॉल होता परंतु प्लेसमेंट चुकीची पाहायला मिळाली. परंतु इथून आता दबाव इताडे संघावरती वाढत चाललेला आहे. अंडर फ्लड लाईट तुम्ही मॅच पाहतात आणि बॅटिंग एवढी सोपी नसते. 15 बॉल मध्ये आता 43 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. हा बॉल थोडासा खाली राहणारा होता. बॅटरनं ज्या पद्धतीने एक्सपेक्ट केला त्याही पेक्षा चेंडू थोडासा खाली राहणारा तुम्हाला बघायला मिळाला. आणखी एक डॉट. दबाव अधिकच वाढवण्याचा प्रयत्न यावेळेला गोलंदाज जगदील करतोय, ज्यानं पहिलं षटकात 6 धावा खर्च केल्या. एक गडी त्याला तिथे मिळाला आणि आपण पाहतोय आता त्याला कंटिन्यू ठेवण्यात आलेला. 14 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता असेल इताडे संघाला सामना जिंकण्यासाठी. जगदीलचा पुढचा बॉल परफेक्टली यॉर्कर होता. हवेमध्ये थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली आणि हवेतच बीट केलं बॅटरला. ऋतिक टिस्कर स्ट्रगल करत असताना मैदानाच्या 13 बॉल 43 धावांची गरज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा वेगामध्ये बदल थोडासा कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न केला. व्हेरिएशन सातत्याने बघायला मिळाले. सेकंडचा कॉल आणि इथे धावबादसाठी अपील करण्यात आलेली आहे.
टीव्ही अंपायरची आता मदत ऑन फील्ड पंचांनी घेतली आहे. दैवत वेलेकर डेंजर एंडला धावत होता, कारण त्याला पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक हवी आहे, परंतु ती धाव पूर्ण झाली आहे का, तर नाही झाली आणि अखेर फलंदाज होतोय बाद. दैवत वेलेकर इज गोज बॅक टू द पवेलियन. बिग विकेट फॉर द टीम. जानू स्पोर्ट इताडे. दुसरी धाव घेत असताना यावेळेला आपण बघितलं खेळाडू बाद झाला. महत्वाची विकेट त्या ठिकाणी मिळाली. दैवत निराश पावलांनी मैदान सोडताना दिसला. गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलेला आहे प्रेम पाटील, आणि बदल हा निश्चितच होता, कारण 5 ओव्हरच्या मॅच मध्ये फक्त एकच गोलंदाज 2 षटक हाताळू शकतो. जितू नवीन फलंदाज. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला, फार जास्त बाहेर होता. पंच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅटर्सचा बघायला मिळाला, परंतु फुटवर्क तेवढं प्रॉमिसिंग नव्हतं आणि त्या ठिकाणी फक्त सिंगल मिळाली. स्कोर ह्या सिंगलच्या मदतीने पुढे जात असताना 17 11 चेंडू 41 धावांची गरज आहे. आता समीकरण भरपूर कठीण दिसते, कारण अंडर फ्लड लाईट. अकरा चेंडू 41 धावांची गरज. यावेळेला जागा मिळाली आहे. जबरदस्त फटका बॅकफुटला जाऊन पंच केलेला ऋतिक तिस्करनं. क्लासिकल स्ट्रोक, बॉल सीमा पार, चौकार. Look at that. Have a look at that action replay. हे पाहू शकता बॅटरचे एक्सप्रेशन स्क्वेअर अँगल न देखील दाखवण्याचा प्रयत्न. फटका खेळल्यानंतर आपण पाहतोय त्या ठिकाणी एवढा मिडल चांगला झाला की बॅटर आत्मविश्वासाने होता, जागेवर उभा राहिला. त्याला माहिती होतं की इथे चौकार मिळणार. हो, यावेळेला लॉफ्ट करण्यात आलेला आहे. ऋतिक तिस्कर ऑन फायर. भिरकावून दिला बॉलला लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावा षटकार. एक चार अभी बाकी है मेरे दोस्त. What a great shot. It was a great shot. Great timing behind the stroke. And ball is going all the way to the fans for glorious sixer. ऋतिक तिस्कर दसका दम दाखवत असताना या 2 बॉलवर त्याने पूर्ण केल्या 10 रन्स. येणारे 9 बॉल 31 धावांची गरज. हा खेळ क्रिकेटचा मित्रांनो. आणि प्रेक्षक बघा, जसा षटकार आला तसा पुन्हा एकदा प्रेक्षक जागा झाला आणि टाळ्यांचा कडकडाट त्यांनी सुरू केलाय. ऋतिक समोर. प्रेमचा हा बॉल यावेळेला मात्र स्विंग अँड मिस डॉट झालेला आहे. एक्स्ट्रा बाउन्स मिळाला, थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली आणि अखेर निर्धाव चेंडू आला. आता 8 बॉल 31 ची गरज. हे 2 चेंडू आहेत ना, या सामन्याला कलाटणी देणारे ठरणार आहेत. या 2 बॉल मध्ये मोठे फटके शोधावे लागतील, तेव्हा मॅच मध्ये पलटवार जानू स्पोर्ट संघाचा होणार. ऋतिक समोर. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर होता आणि बॉलच्या मेरिटवर स्ट्रोक. ओव्हरथ्रो जरूर झाला, परंतु इथे देखील मिळाली एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे जात असताना 28. आता 30 धावा दूर, परंतु 7 चेंडू तुमच्याकडे फक्त शिल्लक आहेत. 7 बॉल मध्ये कराव्या लागतील 20 धावा हा सामना जिंकण्यासाठी. 7 बॉल आर रिमेनिंग अँड 30 मोर रन्स टू विन. गोलंदाजी कमालीची बघायला मिळाली. जगदीलचा स्पेल कमालीचा राहिला. रवीनं देखील चांगली गोलंदाजी केली. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला मात्र कंट्रोल हुक पाहायला मिळाला. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर वाईडिश लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल झाला आणि त्यावेळेला आपण पाहतोय
फक्त वेळ होती सिंगल कंप्लीट करण्याची आणि या सिंगलच्या बरोबरीनं 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 29 ला 3. येणारे शेवटचे 6 बॉल 29 धावांची गरज आहे. धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 5 सिक्सर मारावे लागतील हा सामना इथे जिंकायचा असेल तर. बॅटर जितू भोईर ऑन स्ट्राईक. गोलंदाजी करण्यासाठी ओमकार. राईट अमोद विकेट. पहिलाच बॉल लॉंग वे सफल होत असताना मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळेला विकेट मिळाली आहे ओमकारला. पहिल्याच बॉलवर सफलता मिळून देतोय जितू बाद. संघ पूर्णपणे बॅकफुटला. 5 बॉल आणि 29 ची गरज. यावेळेला फ्लाइट दिलेली आहे. पुन्हा एकदा अपील करण्यात आलेल्या. जोरानं अपील होती परंतु यावेळेला असं वाटतं की बॅट ब्रॅक झाली असावी विकेटला आणि तोच आवाज आला असावा. निर्धाव चेंडू आलेला आहे. शेवटचे आता 4 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. चार बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. विशाल फलंदाजी करण्यासाठी आलेला. विशाल परटोले टीमचा कॅप्टन. पुन्हा एकदा बीट झालेला. हवेमध्ये बीट झाला होता यावेळेला बॅटर ओमसाई आमने. लोणार क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर जानूस्फोट इताडे संघ सध्या नंबर 1 रँक करतात. 2 चषक त्यांनी आतापर्यंत जिंकलेले आहेत. साई पाटील अजूनही डगआउट मध्ये आहे. साई पाटीलचं येणं खरं तर इथे येणंच होतं बॅटिंग करण्यासाठी. सुजल शेठ यांची देखील तीच इच्छा होती परंतु यावेळेला साई पाटील यांना कधी संधी मिळणार आता हा प्रश्नच राहिलाय. कारण आता शेवटचे 2च बॉल शिल्लक आहेत आणि धावफलकावरती 30. फार मोठ्या मार्जिन यावेळेला आपण पाहतोय विकेट मिळवण्याच्या तयारीमध्ये जय बोरशादे वाटाली संघ. टॉस जिंकून विशाल फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला परंतु अंडर फ्लड लाईट धावांचा पाठलाग करणं कठीण असं फ्लाइट मध्ये बीट केलेला. आणखी एक चांगला बॉल. लेग ब्रेक होता का? ऍक्शन रिप्ले मध्ये ते आपल्याला बघायला लागेल. ज्या पद्धतीने बॅटरची आपण ऍक्शन पाहिली तो लेग स्टंपच्या बाहेर बॉल पडला आणि त्याच्यानंतर ऑफ स्टंपच्या वरनं निघून गेला. कटर चांगला पाहायला मिळाला. चांगलं मिश्रण करतोय ओमकार. सर्व गोलंदाजांनी प्रभावशाली मारा केला. जगदीलनं सुरुवात केली. रवीच्याही ओव्हरमध्ये चांगल्या रन्स आल्या. यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला झेल त्या ठिकाणी सोडले. शेवटच्या बॉलवर सफलता मिळू शकली असती ओमकारला परंतु यावेळेला सामना झालेला आहे फिनिश. मॅच जिंकली फार मोठ्या फरकानं. तब्बल 27 धावांना हा विजय या ठिकाणी मिळवला आपल्या नावी केलेला आहे टीम जय बोरशादे वाटाली संघानं. आणि अवघ्या 21 मिनिटांमध्ये ही षटकं पूर्ण केलेली आहेत आणि सामना या ठिकाणी जिंकला तो जय बोरशादे वाटाली संघानं. त्यांचं करूया आपण खूप खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना देऊया पुढच्या मॅच साठी. परंतु जानूस्फोट इताडे संघाचं हार्ड लक आणि त्यांना पुढच्या सर्व टुर्नामेंटसाठी स्पर्धांसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देऊया शुभेच्छा. सामनावीर पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. विनायक 22 धावा ज्यांना अंडर प्रेशर